guys, welcome back to my channel. This is your favorite अपूर्वा शिरोले आणि मी आहे तर कॅमेरा सोडून मी आणि इकडे स्क्रीनमध्ये बघत होते. बरं, तर मी आज जेवण कुकिंग करणार आहे आणि हे माझं सामान आहे. त्याला आज आपण बनवणार आहे दाबेली. तर आम्ही कॅमेरा अँगल चेंज केला आहे बिकॉज चांगलं लाईटिंग येत नव्हतं आणि इकडे असं लाईटिंग यायला लागलं की चेहरा आणि स्किन फार घाण दिसत आहे. पण तरी पण असू दे, आपण आज कुकिंग दाखवणार आहे, ते आपलं इम्पॉर्टंट आहे. आज आम्ही दाबेली बनवत आहे आणि दाबेलीचे सगळे गोष्टी मी ऑर्डर केलेल्या होत्या, ज्या मी एक रीलमधनं एवढी कॉन्फिडंटली मी सगळे सामान मागवलेलं आहे. एक रील पण मी आय गेस ती एक रील पण मी व्यवस्थित बघितलेली नाही आहे की दाबेली कशी बनवायची, पण मी ते एक रीलनं एवढं कॉन्फिडन्सनी आता एक्सपेरिमेंट करत आहे. तर बघूया आपण कशी बनते आपली दाबेली. आणि आम्ही पण ट्राय इट्स माय फर्स्ट ट्राय. तर मी आणि हिंदीवर शिफ्ट होत होते आता. तर बघूया कशी बनते आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी बनते. सो लेट्स स्टार्ट. जे सामान आणले मी पहिला ते दाखवते तुम्हाला. तर गाईज, एस्थेटिक काही नाही आहे, हे किचन पच एस्थेटिक नाही आहे बिकॉज आम्ही बाहेर राहतो, तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. बरं, जर आता जे मी सामान आणलं आहे ते पण मी असंच दाखवत आहे. नथिंग लाईक असं एस्थेटिकली जे काय असं ठेवलेलं असतं वगैरे ते काय नाही. ट्रायपॉड घ्यायची फार गरज आहे मला आता सध्याला, असं मला वाटतं. चला, नेक्स्ट थिंग इज दिस कोथिंबीर आणि इमलीची चटणी. ही इमली सॉस म्हणाले, त्याच्यात आय थिंक हेच आहे. मला काही बनवायचं नव्हतं इमलीची चटणी, त्यामुळे मी मागवलेली आहे. नेक्स्ट आहे बन्स पावभाजीसाठी जे लागतात ते. आणि नेक्स्ट आहे आमचूर पावडर. मी असं जे म्हणजे वाटत होतं ते सगळ्या गोष्टी मी ऑर्डर केलेल्या आहेत. ओनली 1 पोमग्रानेट बिकॉज एकच लागतं आहे ते फक्त एक गार्निशिंगसाठी, नाहीतर एक आत थोडंसं घालायला. गरम मसाला, कोरिएंडर पावडर आणि पीनट्स मागवलेत मी, सो दॅट मी थोडंसं वरनं गार्निश करायला आणि हे मी खाऊ शकते इन केस जर हे चांगलं नाही लागलं त्याच्यावर, चांगलं तर लागणारच आहे. आणि शेव व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट्स इट गाईज, दॅट्स इट. मला दाबेली मसाला पण पाहिजे होता पण तो नाही मिळाला मला. तर आपण असंच सगळं मिक्स करून, मला नाही वाटत गरज लागेल दाबेली मसाल्याची, त्यामुळे आपण असं सगळं मिक्स करून जे मी आयटम्स मागवले ते मिक्स करून आपण बनवणार आहोत. आणि लेट्स स्टार्ट गाईज, लेट्स स्टार्ट. मी जिरे घातलेले आहेत तेलमध्ये आणि मी ओपनच करत होते सामान सगळं, तर मला आठवण आलं की आपण बटाटेच उकडलेले नाही आहेत. बटाटेच आपण हे केलेले नाही आहेत, त्याला उकडून ठेवलेले नाही आहेत. आपण कसली दाबेली बनवत होतो. सो लेट्स गो. तर गाईस, फायनली आमचे बटाटे उकडलेले आहेत. आपण त्याला थोडंसं स्मॅश करून घेऊया. नंतर बटाटे स्मॅश झाल्यानंतर आपण तेलमध्ये थोडेसे मी जिरे घातले. गरम एकदम तेल नाही करायचं, थोडं गरम झालं की त्याच्यात गरम मसाला, कोरिएंडर पावडर, चिली पावडर, हल्दी पावडर आणि आमचूर पावडर मी घातलेलं होतं थोडंसं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित स्पॅच्युलाने मिक्स करून आपण त्याच्यात इमलीचे सॉस घातलेले आहे. आणि मग जे स्मॅश पोटॅटोज होते ते मी घातलेले आहेत. त्या तेलाचा वास, लिटरली जो मसाला होता त्याचा वास चकलीसारखा येत होता. तेच मी आता इथं व्हिडिओमध्ये म्हणत आहे की ते चकलीसारखा एकदम मस्त वास येत होता. त्याच्यानंतर ते स्मॅश पोटॅटोज घालायचे आहेत आणि आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे असे मी असे कट करून घेतलेले आहे. थोडंसं इमलीचं सॉस घातलेलं आहे त्याच्यात. देन वी आर गोइंग टू ॲड दिस, हे जे बनवलं ते. तर ही चटणी ग्रीन चटणी मी बनवली होती विथ चिलीज, कोरिएंडर आणि गार्लिकला ऑइलमध्ये म्हणजे असं थोडं स्टर फ्राय करून मी ह्याला असं थोडी चटणी टाईप बनवलेली होती. त्याला मी त्याच्याबरोबर घातलेले आहे थोडं तिखटपणासाठी. आणि ॲक्च्युली मला चीज पण घालायचं होतं, मी चीज पण ओपन नाही केलेलं आहे.
चीज करायचं आहे ग्रेट ह्याच्यामध्ये. हे ऑथेंटिक जे ओजी दाबेली असते त्याच्यासारखं टेस्ट नाही करत आहे, बट इट्स टेस्टिंग गुड. जेवढं पण एफर्ट्स घातलेत दॅट इज आय फील वर्थ इट नाव. पण 2च झालेत आता अजूनपर्यंत. अँड देर इज टू मच पसारा. येस इकडच्या साईडला, त्यामुळे तो पण आवरायचा आहे. ऑफ ह्याच्यातच जातो. Flip it over. भाजलं. And my dabeli is ready. Just look at this, guys. आम्ही बनवलेली आहे आमची दाबेली. इट्स नॉट लुकिंग दॅट ग्रेट, पण टेस्टी मला माहिती आहे की ही टेस्ट फार चांगली करणार आहे. आणि जरी नाही केली तरी एवढी एफर्ट जर मी घातले तर म्हणते मला ते टेस्ट चांगलंच करणार आहे. त्यामुळे ॲक्च्युली इट्स टेस्टिंग रिअली गुड. पण प्रॉब्लेम असा आहे की ते जे ओजी दाबेली असतात ना, ते दाबेली मसाला नाही मिळाला, त्यामुळे त्याच्यासारखं टेस्ट नाही करत आहे. पण ते बाकी सगळे इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यात अँड इट्स टेस्टिंग रिअली नाईस. तो फायनली माझ्या 2 तासानं 2 दाबेली झालेल्या आहेत रेडी. पसारा पण आवरायचा आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, सबस्क्राईब इट, शेअर इट. आणि मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो टिल देन बाय बाय, सी यू अगेन.